सांगतो, मला त्या दिवशी फोनवर बोलली होती तू, मला काहीतरी गिफ्ट पाहिजे. मला पटकन सांग बरं, मला गावावरून शहरात जावं लागतं. गावावरून हे काय, आम्ही शहरात राहत नाही तुझ्यासारखं. काय आणायचं तुला गिफ्ट? मला गिफ्ट तुझ्या जवळच आहे, तुला कुठं जायची गरज नाही, तुझ्या घरातच आहे ते गिफ्ट. मला हे तर खायला ज्वारी नाही आणि तू घरात गिफ्ट आहे म्हणून सांगते. काय तुझी पण अजबच आहे. हे बघ दादा, मला तुझं ज्वारी नको, गहू नको, तुझं पैसा अडका, मला तुझ्याकडनं साडी कसलीच अपेक्षा नाही, मला काय नको. गिफ्ट तुझ्या घरातच आहे. असलं कसलं गिफ्ट आहे मला काय समजायलाच तयार नाही. तू काय तू लग्नाच्या अगोदर काय जाऊन घरात पुरून बिरून ठेवली होती का काय? गिफ्ट तुझं गिफ्ट घरातच आहे तर म्हणते 10 रुपये खर्च नको. असलं कसलं गिफ्ट आहे? बरं काय कर, तुला पट कर सांग. तुला नकोच असेल ना तर मला जायचं असेल तर आनंद तर बरं स्पष्ट सांग, नसेल तर पहिली राखी बांधून घे, मग मला काय पुन्हा आपण निवांत बोलू. मी राखी बांधते, गिफ्ट तुझ्या जवळच आहे, तुझ्या हृदयाच्या जवळचं गिफ्ट आहे. तुझं गिफ्ट काय असेल ते नंतर बोल. तुला राखी मला बांध, मला जायचं आहे, मला वेळ झालाय. तुम्ही आई निवांत नंद भाऊजे गप्पा मारत बसा, किंवा माझ्या सस्पेन्स काय असेल तर तुमच्या तुम्ही बोलून घ्या. हो नाही हो, तुमच्या बहीण भावाचं काय असेल ते मिटवून टाका, मला काय तुमच्यामध्ये घेऊ नका. बरं ठीक आहे, राखी बांधून घे. मी ताट आणते राखी. काय मागते काय माहिती, धड काय बोलत पण नाही. उगाच मला पाहिजे काय यायचं हिला, डोक्याला ताप झाला. तुझ्यापाशी आउट केलं या पाहिजे. चला बघू ते आता काय आहे जमानात, ते तर कळत नाही. छान येते की रांगोळी तुम्हाला काढून. दादा मला हे गिफ्ट नको, मला हे गिफ्ट नको. तुझं असं गिफ्ट पाहिजे की ते तुझ्या हृदयाजवळ आहे, ते गिफ्ट पाहिजे मला. हे धर, ऐक माझं. भावाची जशी 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 ओळणी आहे ना ती घे. ऐक, घे भाऊबीज म्हणून घे. तुझ्या मनात जे काय आहे ना तू आम्हाला बोलून दाखव ना. दादा मला तुझा पैसा अडका, तुझं काही नको. मला तुझी लाडकी लेक, माझ्या लाडक्या लेकाला ते. मागून बसते. एवढं काय विचार करायला? काय मागितलं मी असलं? अरे तुमची मुलगी तर मागितली मी. मला एकूण ते एक मुलगा आहे, मला यायला जायला वाट होतंय, म्हणून मी तुमची काळजाचा तुकडा आहे, माझ्या एकूण ते एक लेकासाठी मी मागायले. अहो ताई साहेब, खरंच माझ्या मनात काहीच नाही. तुमच्या भावाचं मान्य असेल ना माझी कवा पण राजे. तुमचं बहीण भावाचं घट करा, माझं काही नाही. मला काय मध्ये घेऊ नका तुम्ही. वहिनीचं काय प्रॉब्लेम नाही, वहिनीचं काय हे नाही. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या सांगत नाही गोम आहे.
अगं माझ्या अंगात पण काय बोललोच नाही की मी तुला कुठं काय बोललो नाही बोललो का ताई मी हा? दे मग तुझी लेख माझ्या घरी. बरं ठीक आहे, तुला मुलीचं शिक्षण चालू आहे, मुलगी शीतल संध्याकाळी आली ना मग तिला पण विचारतो आणि तुला पण थोडा तिचा पण विचार घ्यावा लागेल ना मला. आणि मग काय असेल ते तुला शब्द देतो, पण हे ओवाळणे तर धस, हे असं जे परंपरेप्रमाणे ही ओवाळण धर. तू तिला व्यवस्थित पटवून सांग दादा. मी बोलतो आता, वहिनीची तर हरकत नाही ना काय तुझ्या. नाही. मग मग मला तर काय, मी बी विचार करतो, मुलीला विचारतो आणि काय असं ते होकार देऊन टाकतो. तुझे काय त्याचे माझ्याकडे काही टेन्शन घेऊ नको. मी पण काय असं नाही की तू काय मला सांगितलंच नव्हतं, सस्पेन्स ठेवलं म्हणून बोललो मी तुला. काय बहिणी काय झालं? काय ना बघा, माझं काय नाही, माझं कसलीच हरकत नाही. मी यांना आता सांगितलंय चांगलं आहे तुमच्या घरी देऊन टाका म्हणून. काय प्रॉब्लेम आहे तुमच्या दोघांना? अहो मला एकूण ते एक मुलगा आहे, किती छान आहे माझं. माझ्या पोराला 75,000 पगार आहे, चांगल्या कंपनीत मोठ्या उद्योगावर आहे, कामाला आहे आणि आता स्वतःचा फ्लॅट सुद्धा स्वतःच्या कष्टाने घेतलाय. अहो मी पण तेच त्यांना म्हणलं होतं, चांगलं आहे देऊन टाका पुरगी आपली. बहिणी ताट घेऊन जा. ह्या बाईच्या पोटात नक्कीच काय तर आहे. हिचा डोळा फक्त माझ्या लेकीवरच आहे, पण मी कधी अशी मान्य होईल? अजिबात नाही मी मान्य होणार. दाखवते मी पण आता काय आहे. माया बहिणी हा आले आले आले. मी उठू का आता मग? नाही नाही बस, तू जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत उठायचं नाही. वहिनीची काय हरकत नाही, मग तुझी काय हरकत आहे? अगं नाही बस तर. अगं मी काय म्हणतो, उठून बोलू की काय? आता इथं काय बसून असं? तू पहिला मान्य कर, तुझी मुलगी देणार ना माझ्या घरी? काय चाललंय दोघांचं? अहो काहीच नाही, असंच आहे बघा ह्यांचं. पटकीने कुठला निर्णयच घेत नाहीत, उगाच गप 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 असत. काय हरकत नाही तर मान्य कर ना दादा. बरं ठीक आहे, शीतल आली ना कॉलेजवरनं सगळा निर्णय लावून, हिची तर काय हरकत नाही म्हणली आहे तू, त्यामुळं बरं ठीक आहे. आता हिची तर काय हरकत नाही म्हणली आहे तू, पण बघू आता शीतल आल्यावर तिला पण पुरी जाऊन विचार घेतो आणि बघू. मी जायचं मला कामाला, जातो मग मी.